मागच्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये त्या प्रकारची सुरुवात राजा करतोय. संघाची धावसंख्या केवळ 40 धावांवर पोहोचली असताना 41 धावांचं एक तोकडं आव्हान मातब्बर संघासमोर उभं केल्यानंतर पहिला चेंडू ज्या पद्धतीने झाला पाहिजे होता त्या पद्धतीचं षटक कदाचित कन्वर्ट केलं पाहिजे होतं, मात्र पहिलाच चेंडू नो पडला. कदाचित आता या चेंडूवर बॅकअप करेल आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा कोणत्या प्रकारे रोखता येतील याचा प्रयत्न नक्कीच दिसेल या संपूर्ण षटकामध्ये. नाही अरे पुन्हा एकदा स्लोवर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. कदाचित पहिला स्लोवर यॉर्कर अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅकअप करतोय राजा सरमळकर. फलंदाजाला जर स्पीड दिलं तर स्पीड त्या फायदा फलंदाजाला होऊ शकतो, त्यामुळे थोडस स्पीडवर कंट्रोल करतोय राजा. लोअर यॉर्कर मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न. संभाजी फिल्डिंग साठी तैनात. पहिल्या स्नो चेंडूवर ज्या प्रकारे फायदा घेता आला असता आणि त्यानंतर देखील एक फ्री हिटचा एक चेंडू होता, मात्र तेवढीशी धावसंख्या कन्वर्ट झालेली दिसत नाही. सुरुवात थोडीशी सावध दिसते दोन्ही फलंदाजांची. अजूनपर्यंतचे जर सामने पाहिले असतील मागचे दोन्ही सामने पोस्टर बॉयचे, तर हे दोन्हीच फलंदाज स्वतः नॉट आउट राहून संघासाठी जिंकवण्याचा नेहमी प्रयत्न करतायत आणि तोच प्रयत्न या संपूर्ण इनिंग मध्ये दिसेल. नॉट आउट राहून संघाची धावसंख्या आणि संघाला विजेत पदाकडे नेण्याचा. यावेळी पुन्हा एकदा वाईड यॉर्कर राजाकडून. फलंदाज प्रयत्न करतोय कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा, पण कदाचित ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय त्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी राजाची. मोठा फटका चेंडू खाली सीमारक्षक नक्कीच मोठा फटका पडू शकतो, मात्र यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक. एक सिंपल असं कॅच क्षेत्ररक्षकाकडून चुकलं जाते आणि याचा परतावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बंटी बागवे नक्की देईल. ज्या ठिकाणी अवैध एक डॉट चेंडू भेटला असता, एक महत्वाचा विकेट भेटला असता, त्या ठिकाणी 2 धावा भेटतायत. आणि ज्या प्रकारचं तुम्ही हे सेव्हिंग अकाउंट उघडलंय त्याचं रिटर्न तुम्हाला नक्कीच थोड्याच वेळात भेटेल. कारण बंटी बागवे सारख्या महत्वाच्या फलंदाजाचं कॅच सुटणं हे किती महागात ठरू शकतं हे गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा संधी होती, मात्र यावेळी थोडासा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि पुन्हा एकदा जीवनदान बंटी बागवेला. षटकाची समाप्ती होते आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावांवर थांबलेली असताना बिना गडी बाद
4 ओव्हर्स मध्ये 41 धावांचा पाठलाग करतात आणि या 4 षटकांमध्ये तब्बल 10च रन रेट 10 पॉइंट सम पॉइंटचं एक रन रेट उभं झालंय आणि त्या रन रेटच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा पूर्ण करतोय म्हणजे रन रेटवर पूर्णपणे कंट्रोल दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. कारण शेवटच्या चेंडूवर चौकार हाणून रन रेट पुन्हा एकदा आपल्या जागेवर आणण्याचा प्रयत्न झाला होता बंटी अय्यर याच्याकडून आणि त्याच प्रकारचा प्रयत्न या ओव्हरमध्ये देखील असेल. कारण विशू पुराण या संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज, याच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं सावध पवित्र घेऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाज करतील आणि उरलेल्या डेप्थ ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. पण बंटी बागवेचा मनसुबा मात्र विचित्र दिसतोय. नक्की चेंडू खाली सीमारक्षक धावतोय तोपर्यंत कदाचित यावेळी पुन्हा एकदा बंटी बागवेला जीवनदान भेटतोय. थोडंसं टफ कॅच होतं मात्र तेवढं देखील टफ नव्हतं. सरळ चेंडू रजतच्या हातामध्ये आला होता. संधी होती कॅच पकडण्याची, एक महत्वाचा कॅच पकडला असता कदाचित मॅच देखील पकडू शकला असता. पण थोडस या सामन्यामध्ये आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील दोन्ही इनिंग मध्ये खराब क्षेत्ररक्षण दिसण्यात येते आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळेच कदाचित पहिल्या इनिंग मध्ये 40 धावा झाल्या होत्या आणि त्याच खराब फलंदाजीमुळे पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू खाली पुन्हा एकदा सीमारक्षक पुन्हा एकदा चुकतोय आणि पुन्हा एकदा बंटी बागवेला जीवनदान भेटतंय. आणि ज्या प्रकारचं जीवनदान त्याला भेटतंय त्यामुळे नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय विशू बुराणला टार्गेट करण्याचा प्रयत्न बंटी बागवे याचा. आणि बंटी बागवेची फलंदाजी त्याच प्रकारची असते. जो महत्वाचा फलंदाज गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला टार्गेट करून संघाचं जे इन्स्पिरेशन आहे, संघाचा जो मोरल आहे तो डाऊन करण्याचा प्रयत्न बंटी बागवेचा वेळोवेळी असतो आणि तोच प्रयत्न यावेळी दिसतोय. मात्र प्रयत्न असफल ठरू शकला असता. दोन्ही चेंडूवर 2 मोठे कॅचेस, दोन्ही क्षेत्ररक्षकांना चान्स भेटला होता मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांनी समोरच्या संघासाठी सेव्हिंग अकाउंट उघडले. पुन्हा एकदा मोठा फटका, वेळोवेळी मोठे फटके करून चेंडू खाली पुन्हा एकदा सीमारक्षक, पुन्हा एकदा ढुंडो साजना. विशू बुराण पूर्णपणे नाराज दिसतोय. त्याच पुन्हा एकदा खराब थ्रो. या मॅच मध्ये काय चाललंय काहीच समजू शकत नाहीये. ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षण होते, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, ज्या पद्धतीची 5 धावा भेटतात त्या चेंडूवर, नक्कीच एक खराब क्षेत्ररक्षण. विशू बुराण पूर्णपणे नाराज. दोन्ही इनिंग मध्ये खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही संघांना फायदा होतोय. बंटी अय्यर स्ट्राइक एंडवर येतोय. बंटी बागवेने पूर्णपणे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता विशू बुराणला. कदाचित बंटी अय्यर देखील त्याच प्रकारचा प्रयत्न करेल कारण दोन्ही फलंदाज एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून खेळताना शफल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी लाईन मध्ये दोन्ही भटकतोय विशू आणि कन्वर्ट होती 1 धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा भेटतात. कदाचित संघ एक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पावलावर पाऊल ठेवताना. कॅचचा चान्स होता. निखिल दळवी स्वतः क्षेत्ररक्षक म्हणून तैनात, संघाचा संघ नायक, संघासाठी नक्कीच 1 धाव वाचवतोय. संघाचा मुख्य गोलंदाज आणि या मुख्य गोलंदाजीमध्ये तब्बल अजूनपर्यंत देखील पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर 5 धावा, नंतर एक वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव. म्हणजे थोडंसं महागड षटक संघासाठी महत्वाच्या गोलंदाजाकडून. यावेळी शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आणि कन्वर्ट होते 1 धाव.
पुन्हा एकदा शफल होऊन डीप स्क्वेअरला कृष्ण चेंडू जातोय, चेंडू खाली सीमारक्षक आणि चेंडू पुन्हा एकदा सुटतोय. संभाजी ठाकूर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. नक्की संघ काय करतोय हे कळू शकलेलं नाहीये. नक्की क्षेत्ररक्षण करतायत की समोरच्या संघासाठी धावा देण्यासाठी उभे आहेत हे नक्की कळत नाहीये. आणि विशू पूर्णपणे नाराज, कारण विशूच्या या ओव्हरमध्ये बंटी बागवेचे 3 कॅच ड्रॉप झाले. स्टँडर्डला साजेशी क्षेत्ररक्षणाची अजिबात क्वालिटी दिसत नाहीये. पुन्हा एकदा थोडस शफल झाला होता, स्टिकच्या थोडस मागे येऊन कव्हर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नंतर संघाची धावसंख्या पोहोचते 26 धावांवर. या सामन्याचं यावेळी मात्र कॉट बिहाइंड नक्कीच महत्त्वाचा फलंदाज महत्वाचा फलंदाज स्वस्तात ठेवण्यात जातोय. मोठा फटका पुन्हा एकदा आदित्य, नक्कीच आदित्य आलाय फलंदाजीसाठी. सॉरी, सूरज पेडणेकर. सर्वांचे चेहरे एकसारखे. रनआउटचा चान्स आणि यावेळी मात्र रनआउटचा चान्स मिस करेल. 3 धावा भेटतात त्या चेंडूवर. नवीन फलंदाज सूरज पेडणेकर उर्फ किस्तू. एका मोठ्या फटक्याने संपूर्ण सामना बदलू शकतो आणि याची जाणीव दोन्ही फलंदाजांना. कदाचित बंटी बागवेला जे जीवनदान भेटलं ते जीवनदान संघासाठी खूप महागडं ठरलं. हा सामना पूर्णपणे साई समर्थच्या पक्षामध्ये होता.
तब्बल 3 झेल सोडले. त्यानंतर त्या तिन्ही झेलवर एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा दिल्या. म्हणजे संघाला या भरपूर धावा खूपच महागात पडताना दिसत आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न बंटी करतोय. वेळोवेळी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित सिंगल डबलवर हा सामना जिंकू शकतो याची जाणीव बंटी बागवेला असणे महत्वाचं. कारण 11 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. मग त्याच प्रकारचं रन रेट कन्वर्ट करावं लागेल. कदाचित मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट जाईल आणि नंतर महागात पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल नक्की येतोय. दोन धावांवर समाधान म्हणतोय बंटी बागवे. कदाचित वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. ज्या प्रकारचा फुलटॉस चेंडू आला होता कदाचित ते कन्वर्ट करणं खूप महत्वाचं होतं. मोठा फटका एका षटकारामध्ये जर कन्वर्ट झाला असता तर सामना जवळपास आपल्या खिशामध्ये पडू शकला असता. मात्र थोडासा मिस होतोय त्या फुलटॉस चेंडू पासून. पुन्हा एकदा वारंवार फ्रंट फुटवर येऊन स्लॉकशिप खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. कदाचित प्रेडिक्टेबल फलंदाजी करतोय आणि प्रेडिक्टेबल फलंदाजीला गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची दिसते. कारण अजूनपर्यंत जेवढे फटके पाहिले बंटी बागवे याला ओळखला तर मैदानाच्या चारही दिशेने खेळणारा फलंदाज. पण त्या प्रकारची फलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये दिसत नाहीये. पूर्ण जर आपण पायचार्ट पाहिला असेल बंटी बागवेच्या फलंदाजीचा तर त्या पायचार्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ज्या धावा दिसतील त्या स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसतील किंवा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसतील. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याच प्रकारचा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. एका धावेने धावसंख्या कन्वर्ट होईल. 6 चेंडूमध्ये 8 रन्सची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर 1 धाव निघते. म्हणजे आता पृथक्करण 5 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका आणि सामन्याचं रंग बदलून जाईल किंवा एक महत्वाचा विकेट आणि पुन्हा एकदा सामना साई समर्थ संघाच्या पक्षामध्ये झोकू शकेल. 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना कदाचित सिंगल्स थांबवणं महत्वाचं आहे आणि त्या प्रकारची फिल्डिंग दिसत नाहीये. कदाचित मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होणार नाही फलंदाजाकडून. कारण 5 चेंडू आणि 7 धावा म्हणजे सिंगल डबल जरी काढले असतील तरी धावसंख्या कन्वर्ट होऊ शकेल. संघाला विजय भेटू शकेल याची जाणीव बंटी बागवेला. पण क्षेत्ररक्षण पाहिलं असेल तर अजूनही क्षेत्ररक्षक पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात. म्हणजे संघाचा मनसुबा नक्की काय आहे हे कळू शकत नाही. नक्की याच मी आता वर्णन करत होतो. सिंगल धावा थांबवणं खूप महत्वाचं. 2 धावा निघतायत. 5 धावांची आवश्यकता उरलेल्या 4 चेंडूमध्ये. सिंगल धावा थांबवणं खूपच महत्वाचं. पण ज्या प्रकारचं फिल्डिंग प्लेसमेंट दिसतंय कदाचित कोणताही एक प्रेक्षक सांगू शकेल की ज्या प्रकारचं फिल्डिंग दिसतंय त्या प्रकारचं
यावेळी मात्र एक डॉट चेंडू जातोय. वेळोवेळी सामना 3 चेंडू 5 धावा, वेळोवेळी सामना झुकताना दिसतोय. एका चेंडूवर सामना पोस्टर बॉयच्या संघाने झुकतोय, दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा साई समर्थ बॅकअप करतोय, पुन्हा एकदा चेंडू जातोय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दिसावं लागेल, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल, जे आपले महत्वाचे जे फिल्डर्स आहेत त्यांना सिंगल धावा थांबवण्यासाठी 38 सर्कल मध्ये उभं करावं लागेल, पण त्या प्रकारची स्ट्रॅटेजी संघाची दिसत नाहीये. कोणताही शहाणा फलंदाज सिंगल डबल धावा कन्वर्ट करेल आणि संघाला विजय संपादन करून देईल, आणि याची जाणीव दोन्ही खेळाडूंना ठेवावी लागेल. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल ऍज पर स्टँडर्ड रूल्स. दोन चेंडू 4 धावा, सामना पूर्णपणे 50-50. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडू निखिल दळवी संघनायक संघासाठी पुन्हा एकदा बॅकअप करतोय. एक चेंडू 4 धावा. मॅच 6 चेंडू 8 धावांवरून मॅच आता 1 चेंडू आणि 4 धावांवर येते. म्हणजे कोणत्या प्रकारची कोणत्या स्टँडर्डची गोलंदाजी निखिल दळवी यांनी स्वतः कर्णधाराने केली हे सर्व प्रेक्षकांना दिसतंय. पण मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन वेळोवेळी फेल होतं, कारण काही वेळा आपण बघतो एका चेंडूवर 6 धावा देखील निघतात आणि काही वेळा 6 चेंडूमध्ये 1 धाव निघणं सुद्धा खूप कठीण होऊन बसतं. पण या प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये संघासाठी विजय संपादन करून देणं यावेळी मात्र सूरज पेंडकरला करावं लागेल, कारण ज्या क्वालिटीने या संघामध्ये जो खेळतोय, सामना नक्कीच मी म्हणेन पूर्णपणे आता प्रेशर दिसतोय तो म्हणजे पोस्टर बॉय संघावर. कारण निखिल दळवी यांचा मनसुबा क्लिअर असेल, बाउंड्री लाईन पूर्णपणे पॅक करावी आणि 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये ठेवावेत. आणि कदाचित मला इथून एक शंका येते, एक यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न निखिल दळवी यांच्याकडून असेल. संपूर्ण सामन्यामध्ये नक्की वेळोवेळी रंग बदलतोय सामना. काही क्षणापूर्वी पाहिलं असेल तर असं वाटत होतं की पोस्टर बॉयज हा सामना सोप्या पद्धतीत आणि अगदी आरामात जिंकू शकेल, मात्र सामना या स्थितीवर येऊन पोहोचलाय की 1 चेंडू आणि 4 धावा. सामना लवकर सुरू करायचा आहे, वेळ दवडायचा नाही. आजच्या पूर्ण दिवसामध्ये 14 सामने खेळवायचे आहेत. जो शेड्यूल आपण ठरवलाय तो शेड्यूल थोडासा आपला बिघडलेला दिसतोय कालच्या दिवसामध्ये. नक्की